every person at some point of time faces failures in life. तर तुम्ही कधी फेस केले का आणि जर केले तर मग ते ओव्हरकम केले म्हणजे तुम्ही काही पर्टिक्युलर फॉलो केलं का? परसिव्हरन्स खूप लागतं. त्या गोष्टीने एक अत्यंत मोराल बुस्टिंग अशी स्टोरी मी आयुष्यात लक्षात ठेवली आहे. एका गोष्टीने घरी एक ॲक्वेरियम तयार केलं. ॲक्वेरियम म्हणजे फिशपॉट. त्या फिशपॉट तिथे 2 प्रकारचे मासे टाकले, बास आणि बास हा मासा थोडा मोठा असतो आणि मिनो जे टायनी फिश आहे छोटा असं सिल्वर कलर शायनिंग थोडेसं असं दिसायला लागेल. मिनो जे असं ते टायनी फिश दे अटॅक बाय बास. बास त्यांना अटॅक करून असे एक सगळे दर पुन्हा बाहेर काढले आणि त्याच्यात एक चिन ग्लास पार्टिशन टाकलं. अतिशय चिन त्यांना दिसत नव्हतं. डिवाइड केलं. एका बाजूला मिनोज टाकले, एका बाजूला बास टाकले. आता काय लोक त्या ग्लास पार्टिशनकडे यायचे आणि त्या बास त्याने अटॅक करायचे. ते अटॅक करणं चालूच होतं. त्याला काही समजलं इथे ग्लास पार्टिशन आहे पण त्यांच्या हाताला काही लागलं नव्हतं. तोंडात तेच देतो त्यांना कळत नव्हतं काय भानगड आहे. त्याशिवाय त्यांनी अटॅक करणं सोडून दिलं. आता मिनोज कमिंग टू दॅट ग्लास पार्टिशन. त्याच वेळेला त्यांनी काय केलं, ग्लास पार्टिशन काढून टाकलं. आता द बॉटल बिकेम वन. Now the minnows were flowing over bass, but the bass did not attack. आणि त्यांनी चिकाटी सोडून दिली. आता परसिव्हरन्स पाहिजे या ठिकाणी. हॅड दे अटॅक त्यांना मिळालं असतं पुन्हा खायला. त्यांनी चिकाटी सोडून दिली. असे चिकाटी सोडली तर मग तुमचं गोल्स तो अचूक काय केलं. परसिव्हरन्स चिकाटी.